नदी प्रणाली. उगमस्थान नर्मदा नदीचे अमरकंटक मध्य प्रदेश 1315 किलोमीटर. महाराष्ट्रामध्ये फक्त 54 किलोमीटर नंदुरबारमधून जाते. तापी नदी मुलताई बैतूल मध्य प्रदेश 724 किलोमीटर, जी की फक्त 208 किलोमीटर महाराष्ट्रातून जाते. पूर्णा नदी जी मेळघाट अमरावतीतून निघते. मोरणा नदी शिरापूर अजिंठा डोंगररांगातून निघते. काटेपूर्णा वाशिम अजिंठा डोंगररांगातून. पांझरा नदी पिंपळनेर धुळ्यामधून पांझरा निघते. गोदावरी नदी ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वरमधून 1450 किलोमीटर, जी की महाराष्ट्रात 668 किलोमीटर जाते. प्रवारा अकोले 208 किलोमीटर. दक्षिण पूर्णा गौताळा 273 किलोमीटर. मांजरा बालाघाट पर्वतातून निघते 724 किलोमीटर. 3 राज्यातून वाहते ही. मुळा रतनगड हरिश्चंद्रगडमधून मुळा निघते. बिंदुसारा मांजरसुंबामधून निघते. शिवना बोल थानगाव. त्यानंतर गिरजा खुलताबाद वेरूळमधून गिरजा निघते. भीमा नदी खोरे भीमा नदी भीमाशंकर पुणे 451 महाराष्ट्रातून जाते. सीना हरिश्चंद्रगड. घोड नदी जुन्नरमधून वाहते पुण्यातून. नीरा शिरगावमधून. मुळा नदी वेल्हे पुणेमधून. इंद्रायणी लोणावळ्यामधून निघते. कळवंडी भोर तालुक्यात. कृष्णा नदी महाबळेश्वरमधून 1401 किलोमीटर, जी की 282 किलोमीटरच फक्त महाराष्ट्रात राहते. येरळाला मस्कोबा डोंगरमधून. दूधगंगा बालाकारवाडी कोयना महाबळेश्वर. वारणा प्रचितगड. वेण्णा महाबळेश्वर. पंचगंगा प्रयाग. हिरण्यकेशी टिल्लारी ह्या 2 नद्या आंबोली घाटातून निघतात. पैनगंगा जी अजिंठामधून निघते 676 किलोमीटर, ज्यातून 500 किलोमीटर महाराष्ट्रात आहे. वैनगंगा शिवनी MP वरतून येते. कान्हा सातपुडा पर्वतातून MP कान्हा येते. इंद्रावती कालाहंडी ही ओडिशातून येते. इंद्रावती कालाहंडी ओडिशा, जे की गोंदिया आणि गडचिरोलीच्या बॉर्डरने खाली येत असते व गोदावरीला मिळते. सर्वात मोठी दक्षिण वाहिनी नदी वर्धा, जी की बैतूल MP दक्षिणेकडे 455 किलोमीटर पूर्णतः महाराष्ट्रातच असते. प्राणहिता नदी जी की 120 किलोमीटर, जी वर्धा आणि वैनगंगा मिक्स होऊन प्राणहिता नदी तयार होते व ती गोदावरीला जाऊन मिळते. पेंच हे जुन्नर MP पेंच नदी तयार होते. नाग अंबाझरी नागपूरमध्ये असते. नाग नदी. कोकणातील नद्या दमणगंगा पेठमधून निघते. काळू नदी माळशेजमधून. उल्हास नदी लोणावळ्यातून 1 नंबरची लांब नदी आहे, 130 किलोमीटर सर्वात लांब उल्हास. आंबा जांभूळपाडा सावित्री महाबळेश्वरमधून. शास्त्री कुंभारली घाटातून. काजळी विशालगडमधून. आचरा कणकवलीमधून. पिंचा नरेशमधून. वैतरणा ब्रह्मगिरी सेकंड नदी सर्वात लांब कोकणातली. भतासा कासरा घाटातून. मुरबाडी कणकवली घाटातून. पातळगंगा खंडाळा घाटातून. कुंडलिका हरिवाडीमधून. मुचकुंदी विशालगडमधून. देवगड शिरोळा घाटातून. कार्ली देवगड घाटातून. तेरेखोल गुंटेवाडीतून उगम पावते. 3ऱ्या नंबरची 98 किलोमीटर तेरेखोल. धरणे तापी नदीवर कोणकोणते धरणे आहेत हे पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे कसे उतरतात क्रम आहे धरणाचा. गोमती नंदुरबारमध्ये गोमती नदीतून ससुरी धरण आहे. अनेर नदीवर अनेर डॅम आहे. पांझरावर सय्यदनगर धुळ्यातली. गिरणा चनकापूर धुळे. गिरणा नदीवर अजून एक धरण आहे दहीगाव, हे नाशिकमध्ये आहे. वाघूर नदीवर वाघूर धरण जळगाव. तापी नदी हतनूर हे जपेन जळगावमध्ये आहे. मुक्ताई सागर हा डॅमचं नाव आहे.
नळगंगा नदी नळगंगाधर डॅम बुलढाणा. अट्टेपूर्णा महान धरण अकोला. आता गोदावरी नदीवर गंगापूर नाशिक, स्टार्टिंगला नाशिकमधून गोदावरी उगम पावते. तर गोदावरी गंगापूरला पहिलं धरण. दारणा नदीवर दारणा धरण. कादवा नदीवर नांदूर मध्यमेश्वर, जे की आत्ता हेरिटेज साईटमध्ये सामील झाले. प्रवारा नदीवर भंडारदरा धरण, हे नगरमधली, आता नाशिकनंतर नगर आलं. प्रवारा भंडारदरा. मुळा नदी मुळा धरण. तर भंडारदरा धरणाला अर्थ सागर हे डॅमचं नाव आहे. मुळा नदीला मुळा डॅम आहे, जे की मुळा ज्ञानेश्वर सागर. शिवना डॅम, गिरजा डॅम व गोदावरीतील जायकवाडी डॅम. जायकवाडीला नाथसागर हा डॅम बांधलेला आहे. हे औरंगाबादमध्ये, नगरनंतर औरंगाबाद. त्यानंतर जालनामध्ये दुधाणा. सिंदफणा माजलगाव. माजल गोविंद सागर डॅम सिंदफणा नदीवर. मांजरा डॅम. वान डॅम हे बीडमध्ये. सिंदफणा, मांजरा, वान हे बीडमधील नद्या. दक्षिण पूर्णा ही येलदरी डॅम व सिद्धेश्वर डॅम हे हिंगोलीमध्ये आहे. गोदावरी विष्णुपुरी हे नांदेडमध्ये. सर्वात शेवटचे धरण गोदावरीवरील. मन्याड नदीवर मन्याड धरण. तर गोदावरी नदीवर परत बाभळी धरण हे नांदेडमध्ये येते. विष्णुपुरीला शंकरसागर हे जलाशयाचे नाव आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प हा गोदावरी नदीतील विष्णुपुरी धरणावर आहे. भीमा नदी. गोदावरीच्या दक्षिणेकडील मीना, वाळूज, कुकडी, येळगाव, पिंपळगाव व माणिकडोह हे 3 धरणे कुकडी नदीवर आहेत, जे की जुन्नरमध्ये आहे. माणिकडोहला शहाजीसागर हे डॅमचं नाव आहे. घोड नदी डिंभे धरण आंबेगावमध्ये. भीमा चाकमान हे जुन्नर हे पुण्यातलं आहे. माणिकडोह, शहाजीसागर पुणे. भीमा नदीवर चासकमान खेडमध्ये पुणे, हे पूर्ण पुण्याचेच आहे. इंद्रायणी, ठोकरवाडी, लोणावळा. मुठा, खडकवासला पुणे शहर. मुठा, टेमघर, मुळशी. आंबी नदीवर पानशेत, वेल्हे, तान्हाजी सागर. पानशेत शेत, तान्हा असतं, तान्हाजी सागर. नेरा देवधर भोर तालुक्यातील. वेळवंडी, भाट्टघर भोर तालुक्यातील. हेही सगळे पुण्याचे आहे. जलसिंचन 1 नंबरला भीमा नदीवर उज्जनी जो प्रकल्प आहे तो जलसिंचनाचा 1 नंबरवर आहे. सोलापूर जिल्ह्यात. त्याचं नाव यशवंत सागर. उज्जनी सर्वात मोठा, यशवंत सागर सर्वात मोठा सिंचन प्रकल्प व तैता सौर ऊर्जा प्रकल्प. कृष्णा नदी. वेण्णा, कान्हेर, कृष्णा, धोम, येरळा, येरवंडी, कोयना हे सेकंड जलसिंचन प्रकल्पातील कोयना सर्वात सेकंड नंबरचं मोठं धरण. सातारातील हे 4ही. वारणा, चंदोली. कोयना डॅमला शिवाजी सागर. कोयना शिवाजी है. शिवाजी सागर. भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प 1920 मेगावॅटचा कोयना डॅमवर. वारणा, चंदोली. वसंत, चौदा वसंत. भोगावती, राधानगरी. भोगराधा. लक्ष्मीसागर. राधानगरीला लक्ष्मीसागर. सर्वात जुना डॅम आहे राधानगरी, कोल्हापूरमध्ये. वारणा, चंदोली, कोल्हापूर. दूधगंगा, कळमवाडी, शाहूसागर, जे की कोल्हापूरमध्ये म्हणून शाहूसागर. तिल्लारी डॅम सिंधुदुर्ग, कोल्हापूरमध्ये. वर्धा नदी, पैनगंगाच्या आता उपनद्या. पैनगंगा, इसापूर, यवतमाळमध्ये. पूस, यवतमाळ. खुनी, सायंखेडा. वाघाडी, वर्धा, अप्पर वर्धा, वर्ध्यामध्ये. त्यानंतर पेच नदी, तोतलाडोह प्रकल्प आहे तिथे. कान्हा, उमरी, नागपूरमधील. इरई, चंद्रपूरमधील. वैनगंगा, गोवे, भंडारा.
वैनगंगा गोसी बंडारा, गाढवी पिटियाडोह गोंदिया. कोकणातील नद्या वैतरणा वर मोडक सागर व अप्पर वैतरणा हे पालघरमध्ये आहे. भतासा डॅम पालघरमध्ये. तानसा तानसा जगन्नाथ शंकर शेठ पालघरमध्ये. मुरबाडी बारवी पालघरमध्ये. त्यानंतर पातळगंगा मोखा रायगडमध्ये व कुंडलिका डोहवाळ रायगडमध्ये. संगमस्थान तापी नदी पांझरा मुरबाड, तापी नदी व पांझरा नदी मुरबाडमध्ये. गिरण रामेश्वर पूर्णा चांगदेव हे जळगावमधील नदी आहे संगम. त्यानंतर पूर्णा नदी ज्या नद्यांना मिळतात त्यांची संगम. पूर्णा उमा नदी सांगवी ठिकाणी, मोरणा अंकुरा ठिकाणी, चंद्रभागा रामतीर्थ ठिकाणी, अकोले येथे. गोदावरी नदीचे संगमस्थान कादवा नांदूर मध्यमेश्वर नाशिक, दारणा सायंखेडा, प्रवारा टोके अहमदनगर, प्रवारा मुळा पाचेगाव अहमदनगर, शिवना धारेगाव औरंगाबाद, खाम नदी जोगेश्वरी औरंगाबाद, सिंदफणा मांजरत बीड, दक्षिण पूर्णा कोटेश्वर परभणी, दक्षिण पूर्णा दुधाणा हटगाव परभणी, दुधाणा हट परभणी, मांजर कुंडलवाडी नांदेड, मांजरा कुंडलवाडी नांदेड, प्राणहिता नगरम सिरोंचा, प्राणहिता गोदावरी प्राणहिता ही नगरम ठिकाणी सिरोंचा असं म्हटले जाते. इंद्रावती गोदावरी व इंद्रावती सोमनूर इंद्रसोम गडचिरोली ठिकाणी. भीमा नदी भीमा पिंपळगाव ठिकाणी मिळते. इंद्रायणी तुळापूर मुळामुठा रांजणगाव, नीरा कर्रा सोनगाव येथे. घोड नदी सांगवी दुमले येथे. घोड कुकडी शिरूर येथे. सीना नदी कुंडल सोलापूर येथे. सीना भोगावती सोलापूर येथे. सीना भोगावती मोहोळ भोगावतीचा मोहोळ लागतो सोलापूरला. कृष्णा नदी वेण्णा माहुली सातारा, कृष्णा वेण्णा माहुली. कृष्णा कोयना कराड, येरळा ब्रह्मनाळ सांगली, वारणा हिरापूर सांगली. वेदगंगा दांतेवाड कोल्हापूर, पंचगंगा नृसिंहवाडी कोल्हापूर. घाटप्रभा बामलकोटा कर्नाटक. भीमा कृष्णा कुरगुड्डी इथे कर्नाटक येथे संगम. पैनगंगा नदी पूस हिवरा यवतमाळ येथे. पैनगंगा वर्धा वडा येथे चंद्रपूर ठिकाणी. वर्धा नदी जाम कोलोल ठिकाणी नागपूर येथे मिळते. बोंबळ वर्धा नांदेड सांगवी येथे मिळते. रामगंगा रामतीर्थावर यवतमाळ येथे वर्धा व रामगंगा मिळते. वैनगंगा चपराळा वर्धा व वैनगंगा चपराळा गडचिरोली येथे. वैनगंगा नदीवरील वैनगंगा व वाघ काटी गोंदिया येथे. वैनगंगा सूर भंडारा येथे. वैनगंगा कान्हा गोडापिंपरी भंडारा येथे. कान्हनाग भिवकुंडी भंडारा येथे. कान्हान पेंच कामठी नागपूर कामठी येथे. कोकणमधील सूर्या पांजाळ वाडे येथे. सूर्या वैतरणा म्हसवणमध्ये सूर्या वैतरणाचं एकत्र संगमस्थळ म्हसवण. उल्हास काळू टिटवाळा गांधार सावित्री महाड येथे. शास्त्री बाव खालसावाडी व शास्त्री सोनवी संगमेश्वर. आता धबधबे कोकणातील धबधबे कोकण विभागातील पालघरमध्ये दादरा कोपरा, ठाणे येथे जव्हर, कोकणेर, हलोली व थाऊर ठाणे ठिकाणी. त्यानंतर रायगडमध्ये राजमाची, शिवथळे, भिवापुरी, गरांभी. रत्नागिरीमध्ये परशुराम, प्रचितगड, नायरी, मालेश्वर व सावतखेड. सिंधुदुर्गमध्ये आंबोली व सौतवडे हा मेन आहे.
सिंधुदुर्गातला सौतोडे धबधबा. नाशिक विभागात जळगावमध्ये मनुदेवी, पाटणादेवी, जळ देवी देवी देवादेवा. नाशिकमध्ये सोमेश्वर, दूधसागर व दुगारवाडी. अहमदनगरमध्ये भंडारा आणि रंधा दोन्ही माहिती. पुणे विभाग पुणे. पुण्यामध्ये राजगुरुनगर, लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर, ताम्हिणीघर. सातारामध्ये लिंगमाळा, महाबळेश्वर, ठोसेघर, वंजराई सातारातील. सांगलीमध्ये कांधार. कोल्हापूरमध्ये रामतीर्थ. औरंगाबाद विभाग बीडमध्ये सौताडा, कपिलधार, बीडमधील कपिलधार व सौताडा. नांदेडमध्ये सहस्त्रकुंड, मेणे. यवतमाळ व नांदेडची सीमा सहस्त्रकुंडाने तयार झालेली. अमरावती, चिखलदरा व मुक्ताईगिरी. अमरावतीमध्ये चिखलदरा तर आहेच, पण मुक्तागिरी अमरावतीमधील धबधबा. नागपूर विभाग अंबाखोरी धबधबा आहे अंबाखोरी नागपूरमध्ये. गोंदियामध्ये दरकेसा धबधबा. गडचिरोलीमध्ये रज्जीरप्पी